आणि आता इतर राजकीय टॉप 9 बातम्या। पुण्यात भिंतीला हिरवा रंग देत फुलांची चादर चढवलेल्या जागी मेधा कुलकर्णी यांनी भगवा रंग दिलाय। व्हॉट्सअॅपवरील माहिती व्हेरीफाय करून ॲक्शन घेतली। कुलकर्णींचं हे वक्तव्य। तर मेधा कुलकर्णींनी जे काही केलं ते बालिशपणा होता। सुषमा अंधारे यांची खासदार मेधा कुलकर्णी यांच्यावर टीका। योजनांमुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार थकलेत। महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजना बंद होईल। विनायक राऊतांचं हे वक्तव्य आहे। 2025 मावळताना मोदी पदावर नसतील। मोदी शहांच्या कुंडलीतला राजयोग संपेल आता। सामनाच्या रोखटोकमधून हा दावा आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये कटकारस्थान करून माझा पराभव केलाय। राम शिंदेंचा हा दावा आहे। विधान परिषद सभापतीपदी निवड झाल्यानंतर शिंदेंचं मतदारसंघात स्वागतानंतर बोलताना पराभव कार्यकर्त्यांना आणि मलाही मान्य नसल्याची प्रतिक्रिया। जालना महानगरपालिकेवर आमचा झेंडा फडकणार। महापालिकेची पूर्ण तयारी हाच आमचा नव्या वर्षाचा संकल्प आहे। कैलास गोरंट्याल यांची प्रतिक्रिया। नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपची तयारी सुरू। प्रत्येक बूथवर भाजप नवीन 200 सदस्य जोडणार। कल्याण अत्याचार प्रकरणावरून माजी नगरसेवक महेश गायकवाड आक्रमक। उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती नकोय। निकम यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली आहे। महेश गायकवाड यांचे आरोप। ठाणे नगरपालिकेचे प्रथम नगराध्यक्ष आणि शिवसेनेचे माजी खासदार सतीश प्रधान यांचं वृद्धापकाळानं निधन झालेलं आहे। उद्या सकाळी 10 वाजता त्यांच्या ठाण्यातल्या निवासस्थानावरून अंत्ययात्रा निघेल। बारामतीमध्ये 15 ते 19 जानेवारी दरम्यान कृषी प्रात्यक्षिक कृषी प्रदर्शन। शरद पवार यांनी कृषी विज्ञान केंद्रात पाहणी केली आहे।